नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, कॅश इन बॅलन्स शीट काय इम्पॉर्टंट असते तर तुम्ही जे विकता माल त्याच्यातून तुम्हाला जे कलेक्शन येतं ती कॅश तुमच्या बॅलन्स शीटमध्ये दिसली पाहिजे. ओके, ती नुसत्या तुमच्या बँकेत आली तरच त्याचा फायदा आहे, नाहीतर नुसतंच ते इन्व्हेंटरीमध्ये पडलेत किंवा अकाउंट रिसिवेबलमध्ये पडलेत, म्हणजे कस्टमरकडे माल गेला आणि कस्टमरकडेच पैसे आहेत त्याचे, त्यांनी दिलेच नाही आहेत. त्यामुळे तुमची कॅश बॅलन्स शीटमध्ये नाही दिसत नाही किंवा ड्राय आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही बँकेकडनं बॉरोईंग घेताय कंपनीचं ऑपरेशन चालवायला, दॅन कलेक्टिंग कॅश फ्रॉम युअर कस्टमर्स. तर कंपनीकडून हे खूप अपेक्षित आहे की त्यांनी रेग्युलरली कॅश फॉलोअप करून मिळवलीच पाहिजेत. आणि कॅश जास्त क्रेडिट न देता, म्हणजे टर्म्स ऑफ पेमेंट शुड बी स्ट्रॉंग इनफ सो दॅट युअर कॅश इज कमिंग विदिन 1 month ऑफ द डिस्पॅच और विदिन मॅक्सिमम 2 to 3 months इन द डिस्पॅच. त्याच्याहून जास्त झाली डिले तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे कॅश इन बॅलन्स शीट इज दॅट इम्पॉर्टंट. ओके, दॅट इंडिकेट्स आय टोल्ड की स्ट्रॉंग हेल्थ ऑफ द बॅलन्स शीट. तर पुढचे कुठले शेअर्स आहेत की ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग बॅलन्स शीट कॅश आहे? भारती एअरटेल, कंटेनर कॉर्पोरेशन, ओके, टाटा कंझ्युमर, या सगळ्यांचे कॅश बॅलन्सेस उत्तम आहेत. 16,000 कोटी भारतीचे आहेत, नंतर 3,700 कंटेनर कॉर्पोरेशन आहेत, टाटा कंझ्युमरचे 2,800 कोटी आहेत. ओके, या सगळ्यांच्या टिपिकली 300 कोटी कॅश जास्त आलेली बॅलन्स शीटमध्ये. आणि सगळे शेअर्स टिपिकली आत्ता चार्ट बघून तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकता. नंतर कुठले राईट्स लिमिटेड, ओके, 3,300 कोटी कॅश आहे बॅलन्स शीटमध्ये. भारत बिजली छोटी कंपनी आहे, 400 कोटी बॅलन्स शीटमध्ये कॅश आहे. गेल्या वर्षी फक्त 170 करोड होते. मग ही फेनॉमिनल अचिव्हमेंट आहे. 170 कोटीवरनं 400 कोटीवर कॅश गेली यांचे. नंतर एली ट्रॅव्हल्स अँड टेक्नॉलॉजी, ओके, ही ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी आहे. यांची पण 880 कोटी कॅश होती, ती 280 करोड आले ते यावर्षी, म्हणजे 199 करोड वाढली. अवंती फीड्स, श्रीम कंपनी, याची पण कॅश 737 करोड होती, आता 900 कोटी कॅश आले बॅलन्स शीटवर. 162 कोटी राईज झालेले. ॲफल इंडिया, ॲडव्हर्टाइजमेंट कंपनी, मोबाईलवर आपण सारख्या ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, काही कुठलं पेज उघडलं की ॲडव्हर्टाइजमेंट, ओके, त्याची कंपनी ॲफल इंडिया, ही 1400 कोटी कॅश आहे बॅलन्स शीटमध्ये. GMM फॉड्युलर, सेंट्रल डिपॉ, CDSL, नंतर इंद्रप्रस्थ गॅस, इंजिनियर्स इंडिया, नंतर शेषशाही पेपर, कल्याण इन्व्हेस्टमेंट, D-Link इंडिया, ओके, या सगळ्या कंपन्यांची कॅश 100 ते 200 कोटीने एका वर्षात वाढलेली आहे. म्हणजे या कंपन्या सेल्स पण चांगलं करतात आणि कलेक्शन पण चांगलं करतात. कलेक्शन चांगलं करतात म्हणजे त्यांचं वर्किंग कॅपिटल कमी लागतं आहे त्यांना, आणि त्यामुळे बँकेकडनं लोन पण ते कमी घेतात, किंवा काही कंपन्यांना तर लोन नाहीच आहे. तशा कंपन्या घेणं सगळ्यात जास्त फायदेशीर असतं किंवा सगळ्यात जास्त उत्तम असतं की या कंपन्यांना फायनान्शियली मरण नाही आहे. ओके, बऱ्याचशा कंपन्या बुडतात. त्या का बुडतात? फायनान्शियल डिसिप्लिन न केल्यामुळे. कारण वारेमाप कर्ज घ्यायचं किंवा कलेक्शन नीट करायचं नाही, कलेक्शनला उशीर करायचा किंवा तत्सम. ओके, एकदम बघा JP असोसिएट्स इतकी फंटॅस्टिक कंपनी, फायनान्शियल इनडिसिप्लिनमुळे ऑलमोस्ट बुडलेली कंपनी आहे. तशा कंपन्या नाहीत आता मी सांगितल्या त्या 1, 2, 3 पार्टमध्ये. ओके, थँक्यू सो मच.